माझ्या आजोळी सिद्धेश्वर महादेवाचं खूप जुनं मंदिर आहे। महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तिथे खूप मोठी यात्रा भरते आणि तिथे भाविकांसाठी महाप्रसाद म्हणून गव्हाची खीर बनवली जाते। तशीच खीर आज आपण बनवणार आहोत। चला तर मग सुरू करू। पहिल्यांदा आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर पातेलं ठेवून घ्यायचं आहे आणि या पातेल्यामध्ये 1 तांब्या पाणी टाकून घेऊ। आता या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे, तोपर्यंत आपण वाट बघूया। तर इथे आपल्या पाण्याला उकळलेले आहे। आता याच्यामध्ये इथे एक छोटी वाटी गहू मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने मोठे वाटलेले आहेत। हे बघा, आता हे या पाण्यामध्ये टाकून घेऊ आणि आता ह्याला 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। हलवून घेऊ। तर इथे बघू शकता पाणी आटलेलं आहे। आता हे बघूया शिजलंय का। तर ह्याला अर्धकच शिजवायचं आहे, म्हणजे थोडं शिजवून घ्यायचं आहे आणि थोडंसंच राहू द्यायचं आहे। म्हणजे हे थोडंसं शिजलं की लगेच गॅस बंद करायचा आहे। तर हे बघा, इथे थोडंसं शिजलेलं आहे। तर इथे बघू शकता यामधलं पाणी आटलेलं आहे। आता याच्यामध्ये हा 1 वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे। ह्याला हलवून घेऊया। वेलची आणि 1 चमचा बडीशेप हे वाटून घेतलेलं आहे, हे टाकून घेऊ। आणि स्वाद खूप छान येतो खिरीला आणि खीर पण खूप स्वादिष्ट लागते। आता हे हलवून घेऊ। आता ह्याच्यामध्ये हे ओल्या नारळाचे असे काप करून घेतलेले आहेत, हे टाकून घ्यायचं। तर ही खीर खाताना खोबऱ्याचे तुकडे दाताखाली आल्याने खूप छान लागते। यातला गूळ विरघळून घेऊ। पहिल्यांदा गहू शिजवताना जास्त शिजवायचं नाहीये, आपल्याला अर्धे शिजवून घ्यायचे आहेत, नंतर गूळ टाकल्याने आणखीन शिजते। आता यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे। कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ टाकल्याने याचा स्वाद खूप वाढतो आणि खायला सुद्धा एकदम छान लागते। आता आपल्याला आणखीन थोडं शिजवून घ्यायचं आहे। आता ह्याला थोडंसं घट्ट होऊ देऊ। तर इथे बघू शकता गूळ विरघळलेला आहे। ही गव्हाची खीर बनवायला एकदम सोपी आहे। तर याला सतत हलवत राहायचं आहे। तर इथे बघू शकता खीर घट्ट होत आलेली आहे। आणखीन ह्याला 1 मिनिट शिजू देऊ। तर इथे बघू शकता आता खीर एकदम घट्ट झालेली आहे। आता गॅस बंद करून याला वाटीमध्ये काढून घेऊ। तर इथे गव्हाची खीर बनवून तयार आहे। यावर थोडंसं दूध आणि 1 चमचा तूप टाकून खाऊ शकता। अशी खीर खूप छान लागते। तर तुम्ही अशा प्रकारे खीर नक्की बनवून बघा आणि कशी वाटते कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।